या बुलेटिनमध्ये आपण येणाऱ्या 5 मिनिटात बघणार आहोत आतापर्यंतच्या टॉप 20 घडामोडी। जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केलाय। मीर बाजार इथं पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झालाय तर 2 नागरिक ठार झाले। पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले। पुलावरून उडी घेऊन पोहण्याचा हट्टापायी मावळ तालुक्यात एक तरुण नदीत बुडालाय। सांगवडेतल्या पवना नदी पात्रात ही दुर्घटना घडली आहे। हा सगळा मोबाईलमध्ये प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणानं नदीवरच्या एका पुलावरून उडी टाकली, मात्र मध्येच त्याला दम लागल्यानं तो किनाऱ्यावर पोहोचू शकला। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल यांचा विवाह पुण्यातील म्हालुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे। खरंतर संजय काकडे यांच्या कंपनीनं न्यू कोपरे गावातील लोकांचं पुनर्वसन रखडवलंय, त्यानंतरही संजय काकडेंनी या लोकांचं पुनर्वसन केलं नाही। मात्र आता मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे। भाजप सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित उत्सुक होते, पण आता त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कारण सरकारनं नेमलेल्या MG गायकवाड समितीच्या अहवालात गावितांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे। 2004 ते 2009 या काळात आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समितीच्या चौकशीत निष्पन्न झालं। पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ मिळणार आहे। 78 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना 65 तर स्वाभिमानी शेतकरी संघटना 13 जागांवर लढणार आहे। धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी मंत्री झालो नाही, त्यामुळे मला केवळ धनगर समाजापुरता मर्यादित ठेवू नका, असं विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई असताना मुख्यमंत्री येणार म्हणून चक्क पाण्याने रस्ते धुण्यात आले आणि हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली। यवतमाळच्या बाभुळ गावातील सरुळ या गावात मुख्यमंत्र्यांचा दौरा होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल सहकुटुंब कार्यालयातील एकविरा देवीचं दर्शन घेतलं। यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या। नाशिकमध्ये ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळेंना झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा नाशकात निषेध करण्यात आला। शहरातील सर्व स्तरातील प्रशिक्षक खेळाडूंनी काळे कपडे घालून आपला निषेध नोंदवला। आता महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेतेवेळीच विद्यार्थ्यांकडून मतदार यादीत नाव नोंदणीचं हमीपत्र घेतलं जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं तसे निर्देश दिलेत। लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी 18 वर्ष वय असणाऱ्या नवमतदारांमध्ये मतदानाबद्दलची जागृती करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं। मुंबईतील CST अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एल्फिन्स्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदललं जाणार आहे। या दोन्ही स्टेशनच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। त्यामुळे एल्फिन्स्टन ऐवजी आता प्रभादेवी तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ऐवजी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नामकरण होणार आहे। मागच्या काही दिवसात संपूर्ण राज्यभर उन्हाळ्याचं प्रमाण वाढलंय आणि ज्यात उत्तर महाराष्ट्र आघाडीवर आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा पारा 44 अंश इतका नोंदवला गेलाय। नाशिकमध्ये काल 41 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। मराठवाड्यात शिवसेनेच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली आहे। त्यानुसार मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आणि 2 नगरसेवक असं एक पथक लोकांच्या गाठीभेटी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहे। या संपर्क अभियानात शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा यांचा आढावा घेतला जाणार आहे।
सिंधुदुर्ग तालुक्यात अवकाळी पावसानं आजही हजेरी लावली। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। संगमनेर तालुक्यातल्या घारगावमध्ये गारपीट झाली, त्यामुळे केळेवाडी आणि माळवाडी परिसरात डाळिंब आणि टोमॅटोच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। 22 एप्रिलपर्यंत नोंद केलेल्या तुरीचीच खरेदी केली जाईल असा निर्णय सरकारनं दिला होता। मात्र ही मुदत 31 मे पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे। राज्य सहकार विभागानं याबद्दलचं पत्र केंद्र सरकारला लिहिलंय। मुंबईतील कफ परेड इथं खासगी विकासकांना उद्यानाच्या नावाखाली भूखंड गिळंकृत केल्याचा आरोप आहे। या संदर्भात संजय कोकाटे यांनी देखील याचिका दाखल केली आहे। त्यावर हायकोर्टानं एक परीक्षण समिती नेमून संबंधित जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले। राज्य महिला आयोग आणि मुस्लिम महिला आंदोलन यांच्या वतीनं मुंबईत ट्रिपल तलाक पद्धतीबद्दल चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरातल्या अनेक पीडित मुस्लिम महिलांनी या चर्चासत्रात समस्या मांडल्या। मुंबई नागपूर या नियोजित समृद्धी महामार्गाला असणारा विरोध कमी करण्यासाठी औरंगाबाद येथे जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं। मात्र या सुनावणीच्या वेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। ही सुनावणी कायदेशीर नसून सभागृहाऐवजी प्रत्यक्ष गावात जाऊन सुनावणी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा अवघ्या 66 धावात खुर्दा उडून 146 धावांनी दणदणीत विजय साजरा केला। मुंबईचा हा 11 सामन्यांमधला 9वा विजय ठरला असून मुंबईनं 18 गुणांसह गुणतालिकेत आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं। स्टीव्ह स्मिथच्या पुण्यानं डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादचा 12 धावांनी पराभव करून आयपीएलच्या प्लेऑफचं तिकीट मिळवलंय। पुणे आणि हैदराबाद संघामधल्या या सामन्यावर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं। तर या होत्या आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा।